आणि अमेरिकेची सिस्टम आहे आणि इंडियाच्या सिस्टम मध्ये काय फरक आहे? एखादा रस्ता नाही जरी चालेल, एखादी मेट्रो नाही झाली तरी चालेल, पण शिक्षणावर जर बजेट जास्त दिलं तर त्या राज्याचा त्या देशाचा पाया मोठा होतो, मजबूत होऊ शकतो. आज समान नीती आहे का? केसरकर साहेब मंत्री आहेत म्हणून त्यांचा मुलगा सीबीसी शिकतोय आणि त्यांचा भाऊ गावाला शेती करतोय सिंधूर सावंतवाडीला आणि तो जिल्हा परिषदला शिकतोय आणि दोघांना ज्यावेळेस आयएची एक्झाम द्यायची आहे तेव्हा दोघांचं इंग्लिश मीडियम टॉकिंग समथिंग क्लासेस डिफरंट आहेत. आमचं म्हणणं आहे केसरकरांच्या मुलांना एसीत बसू द्या, पण केसरकरांचा मुलगा जर भाऊ जर शेती करत असेल तर त्याचा मुलगा झाडाखाली बसू द्या, पण दोघांची एक्झाम सिस्टम एकच असावी, एकच समान नीती असावी. तिथं जात धर्म न आणता KG to PG शिक्षण हे फ्री देण्याची भूमिका राज्य सरकार घेतली पाहिजे आणि त्यात ते बजेट टाकलं टाकलं. ठीक आहे, मेट्रो झाली चांगलीच गोष्ट आहे, रस्ता झालाच पाहिजे, पण ह्याच्यावर जर भर दिला तर आम्ही अमेरिका जगावर राज्य करते तसा एक दिवस इंडिया देखील जगावर राज्य करेल. म्हणून अर्थनीतीत आर्थिक बजेटमध्ये शिक्षणाला महत्व दिलं पाहिजे. आज आमचे काल वर्षे पाटील बोलले की शिक्षकाचा मुलगा इंग्लिश मिडियमला जातोय आणि ह्याची आमची मुलं जिल्हा परिषदला शिकतात, तर शिक्षण नीती बदलली पाहिजे. म्हणून शिक्षकावर मी माफ करीन, शिक्षकावर खर्च कमीपेक्षा लोकांच्या विद्यार्थ्याच्या ह्याच्यावर कसा पैसा जाईल आणि आमचं एज्युकेशन कसं वाढेल, मेरिटवर वाढेल, ह्याच्यावर आमचा स्टडी झाला पाहिजे. यासाठी बजेट टाकावं. दुसरं अर्थनीती असे आहे की KG to PG तिथं जात धर्म न मानता सर्वांना शिक्षण फ्री देण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली पाहिजे. आणि शिक्षणाच्या दृष्टीनं KG to PG ऑल कास्ट ऑल क्लास त्यांना काय केलं पाहिजे, एसटीचा पास मोफत दिला पाहिजे. तुम्ही 65 वर्ष झाल्यानंतर म्हाताऱ्या माणसाला म्हणता एसटीचा मोफत देतो आणि जी कॉलेजची मुलं आहेत मुली आहेत त्यांना मात्र शिक्षण फ्री देत नाही. हा अजब कार्य आहे. आम्हाला फ्री शासन नको आहे. आमची ताकद एवढी वाढली पाहिजे की आमच्या आई वडिलांना 20,000 रुपयाची राईस प्लेट खाल्ली पाहिजे. ही ताकद वाढवण्यासाठी आमच्या राज्य सरकारनं केंद्र सरकारनं प्रयत्न केला पाहिजे. म्हणून एज्युकेशन अँड हेल्थ इज द इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर अवर कम्युनिटी. सामाजिक विकासाची भाषा करतो आम्ही, आदिवासीचं बजेट बघतोय, ओबीसीचं बजेट बघतोय, SCचं बजेट बघतोय. अजून आत्राम साहेब आदिवासी पाडे सुधारले नाहीत, आदिवासी अधिकारी आणि आदिवासी मंत्री सुधारला जातोय. तिथं आजही 100% गडचिरोलीच्या गावात आहेरी नावाच्या तिथं गावात तिथं देखील आज बजेट जात नाही. त्या माणसांची आज अवस्था बेकार आहे. आम्ही राज्यकर्ते आहे, आम्ही आमदार आहे, मिनिस्टर आहे, सर्व आहे, आम्ही सारं घर भरू शकत नाही. ही सात्विकता ही चोखण्यासाठी एक SIT नेमावी. आदिवासीची डेव्हलपमेंट झाली की नाही, SCची डेव्हलपमेंट झाली की नाही, आणि ओबीसीची तर अवस्था एवढी जगात बेकार आहे, त्याला आई नाही बाप नाही. या देशामध्ये 54% ओबीसी राहतो, त्याला 9.3% फक्त भागीदारी मिळालेली आहे. सामाजिक न्यायाची भूमिका सभापती महोदय, दिस इज इम्पॉर्टंट सब्जेक्ट. मी बाकीचं बोलणार नाही, बोलत बी नाही. मी ज्यावेळेस सामाजिक भाषा येते तेव्हा राज्य सरकारचं बजेट कुठं जातं? ते बजेट 100% इन्व्हॉल्व होतं का? तर नाही होत. मी मिनिस्टर होतो, मी 3 वर्ष कॅबिनेट मिनिस्टर होतो, मी बघितलं त्या गोष्टीचं. म्हणून SCचं बजेट, STचं, ओबीसीचं तर काय 54% भागीदारी म्हणतोय. लोकसभेत सदस्य नाही, विधानसभेत नाही, विधान परिषदेत नाही, IAS नाहीत, IPS नाहीत, व्हाईस चान्सलर नाहीत, चान्सलर नाहीत. ही अवस्था कोणी केली? कोण ह्याला जिम्मेदार आहे? मग झारीचे शुक्राचार्य कोण आहेत त्याचं शोधन करावं. माझ्या आपल्या माध्यमातून एवढीच आहे. दुसरी गोष्ट आहे की ओबीसी समाजाची भागीदारी नाकारण्यात आलेली आहे. कुणी नाकारली? कोण? एकाच आम्ही एक्झाम करत नाही. नाकारणारे दोघे बी आहेत, नाहिरे वर्गाचे बी, आहेरे वर्गाचे बी. ह्याचा अभ्यास झाला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट